नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. गारगोटी इथल्या श्री मौनी विद्यापीठाच्या निवडणुकीत आश्रयदाता गटाकडून संस्थेचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विरोधात 10 अर्ज दाखल झालेत. शिवसेना शहर प्रमुख तानाजी देसाई यांनी पालकमंत्र्यांविरोधात अर्ज भरल्यानं शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्र्यांच्या विरोधातील असंतोष पाहायला मिळतोय. गारगोटी इथल्या श्री मौनी विद्यापीठाची निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा सुरू होती. पण आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही गटांकडून 50 अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. आश्रयदाता गटातून 12 उमेदवारी अर्ज, सामान्य मतदार गटातून 17 अर्ज आणि शिक्षकेतर कर्मचारी मतदार गटातून 21 अर्ज दाखल झालेत. उमेदवारी अर्जांची संख्या पाहता पालकमंत्री पाटील यांना आश्रयदाता गटातून बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग खडतर बनलाय. स्वर्गीय प्राचार्य बाळासाहेब चांडके यांनी पालकमंत्री पाटील यांना मौनी विद्यापीठाच्या अध्यक्षस्थानावर बसवलं होतं, पण प्राचार्य चांडके यांच्या निधनानंतर त्यांच्या चिरंजीवाला मौनी विद्यापीठात स्थान मिळालं नाही. पालकमंत्र्यांकडूनही त्याबाबत आजवर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे चांडके गट पालकमंत्र्यांविरोधात गेलाय. गेल्या 5 वर्षात संस्थेवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेत. संस्थेतील अंतर्गत गटबाजीमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय असे आरोप होऊनही त्याच्याकडे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय. संस्थेतील अनागोंदी कारभाराच्या विरोधात अनेकांनी निवडणुकीच्या निमित्तानं विरोध दर्शवलाय. त्यामुळेच विद्यमान अध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील यांना अध्यक्षपदाची खुर्ची टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. पालकमंत्र्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांच्या विरोधात 10 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. त्यामुळे मौनी विद्यापीठाची निवडणूक पालकमंत्र्यांसाठी आव्हानात्मक बनली आहे. हेरवाड ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव केल्यानंतर त्याची अंमलबजावणी टाकळीवाडी येथील रोहिदास समाजाने केली. विधवा महिलांना सौभाग्यवतीचा मान देत त्यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर विधवा पुनर्विवाहासाठी 10,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा ग्रामपंचायतीनं केली. राज्यात हेरवाड पॅटर्न राबवून विधवा प्रथा बंद होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टाकळीवाडी इथल्या चर्मकार समाजानं समाजातील विधवा महिलांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार केला. विधवा महिलांना पूजेसाठी आमंत्रित करून त्यांच्या हस्ते पूजा, धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी चंद्राबाई निर्मळे, रेश्मा निर्मळे, सरिता निर्मळे, शोभा निर्मळे या विधवा महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधवा पुनर्विवाहासाठी 10,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा उपसरपंच बाजीराव गोरे यांनी केली. कार्यक्रम प्रसंगी माजी सैनिक रमेश निर्मळे, आप्पासू निर्मळे, भरत निर्मळे, मोहन निर्मळे, तुकाराम चिगरे, नामदेव निर्मळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूर इथल्या श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे उत्तराधिकारी म्हणून हालोंडीतील बाल ब्रह्मचारी भरतेश सुभाष पाटील यांची निवड झाली. त्यांचा विचारपट्ट दीक्षांत समारंभ कर्नाटकातील श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ इथं विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. कोल्हापुरातील श्री लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधिपती जगद्गुरू पट्टाचार्य भट्टारक लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी यांचं महानिर्वाण झाल्यानंतर मठाधिपती पदाची जागा रिक्त होती. या मठासाठी उत्तराधिकारी शोधण्यासाठी श्रवणबेळगोळ मठाचे जगद्गुरू स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली शोध समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं हातकणंगले तालुक्यातील हालोंडीतील बाल ब्रह्मचारी श्री भरतेश पाटील यांची निवड केली आहे. श्री भरतेश यांचा विचारपट्ट दीक्षा समारंभ श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ इथं संपन्न झाला. यानिमित्त दीक्षा रथीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दीक्षा समारंभाप्रसंगी स्वस्तिश्री चारुकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह विविध मठांचे मठाधिपती आणि आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, सुरेश रोटे, बाबाजी शेट्टी यांच्यासह जैन बांधव उपस्थित होते. पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 3,619 व्यक्तींना विविध योजनांचा लाभ झाला. महसूल प्रशासनाच्या या उपक्रमाचं आमदार विनय कोरे यांनी कौतुक केलं. कोल्हापूर जिल्ह्यात महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी उपक्रम राबवला जातोय. पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या वतीनं या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यात आलं. कोतोली मंडल विभागाच्या वतीनं विशेष कार्यक्रम घेण्यात आला. तालुक्यातील 3,619 व्यक्तींना या उपक्रमामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली. कोतोली इथं आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरित करण्यात आली. वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महसूल प्रशासनाचं आमदार विनय कोरे यांनी कौतुक केलं.
याप्रसंगी प्रांताधिकारी BR माळी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील, माजी उपसभापती रश्मी कांबळे, मंडलाधिकारी सतीश ढेंगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या मारुती ज्ञानू सासणे यांनी अनुसूचित जाती जमाती दाखला नसतानाही राजर्षी शाहू घरकुल योजनेचा लाभ घेतलाय. या प्रकाराची सखोल चौकशी करून सासणे यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शासकीय रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी होती आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सुभाष डोंगळे आणि काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केलं. राधानगरी तालुक्यातील घोटवडे इथल्या सेवा संस्थेच्या निवडणुकीसाठी इतर मागासवर्ग प्रवर्गातून मारुती दादू सासणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सासणे यांनी यापूर्वी अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या राजर्षी शाहू घरकुल योजनेचा लाभ घेतलाय आणि आता ओबीसीमधून उमेदवारी भरली आहे. या प्रकारावर सुभाष शिवाजी डोंगळे यांनी हरकत घेतली आहे. खोटी माहिती देऊन अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्याचं अनुदान आणि निधी लाटल्याचा आरोप सासणे यांच्यावर होतोय. या प्रकाराची चौकशी करून सासणे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केलं. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना बंद पडलेल्या गिरणीच्या जागेवरच घरं मिळावीत या मागणीसाठी श्रमिक संघाच्या वतीनं मुधाळतिट्टा इथं निदर्शनं करण्यात आली. मुंबईबाहेर घरं घेण्यासाठी गिरणी कामगारांवर दबाव टाकणाऱ्या प्रवृत्तीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. गिरणी कामगारांना मुंबईतील गिरणीच्या जागेवर घरं मिळावीत अशी मागणी श्रमिक संघाच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मुधाळतिट्टा इथं जोरदार निदर्शनं करण्यात आली. मोक्याच्या जागा लाटण्यासाठी गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना मुंबईबाहेर पिटाळण्याचा घाट घातला जातोय. त्यासाठीच गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरं देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव अजिबात स्वीकारला जाणार नाही असा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिला. रस्त्यावरच आंदोलन केल्यानं कोल्हापूर गारगोटी आणि देवगड निप्पाणी राज्यमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात कृष्णा चौगले, अनंत कुलकर्णी, भाऊराव थोरवत, भारती शेणवी, शालन रोकडे, बाजीराव तोरसकर, शिवाजी रानमाळे यांच्यासह गिरणी कामगार सहभागी झाले होते. EPS पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीनं संघाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला. कोश्यारी समिती शिफारसीनुसार दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन द्यावी, महागाई भत्ता द्यावा, सर्व पेन्शनधारकांना मोफत औषधोपचार द्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील EPS पेन्शनधारक संघर्ष करतायत. मात्र शासनानं त्यांच्या मागण्यांची अजूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे शासनाला जाग येण्यासाठी EPS पेन्शनधारकांनी आज सर्व श्रमिक संघाच्या कार्यालयासमोर 1 दिवसाचं ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड अतुल दिघे, NS मिरजकर, प्रकाश जाधव, अनंत कुलकर्णी यांनी केलं. राजकीय पक्षांनी धनगर समाजाचा मतांसाठी वापर करून घेतला. मात्र यापुढे राजकीय पक्षांचं बंधन झुगारून देत समाजासाठी सर्वच प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं. नृसिंहवाडी इथं आयोजित धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नृसिंहवाडी इथं धनगर समाजाचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यासाठी कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य दशरथ काळे, प्राध्यापक BD सावगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रामचंद्र डांगे यांनी राजकीय पक्षांकडून धनगर समाजाला सापत्न वागणूक दिली जात असल्याबद्दल टीका केली. कुणी असो त्या कुठल्याही पक्षानं आज आपल्या ओबीसी आरक्षणाचं चाललंय. सगळे नाटक करतात. सगळे आता त्या भाजपनं मागच्या 5 वर्षात सरकार होतं. मी पण भाजप होतो तेव्हा मला शब्द दिलं की मागच्या 5 वर्षात आम्ही सत्तेवर पहिलं काम तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ. त्या फडणीसनं सांगितलं. आता या फडणीसनं काय करायचं यात आम्हाला पाहायला. ह्या ठिकाणी गेली 40 वर्षे त्या राष्ट्रवादी काँग्रेसनं समाजासाठी काही केलं नाही. माजी नगराध्यक्ष मनीषा डांगे, माधुरी सावगावे यांनीही मनोगत व्यक्त केली.
धनगर समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याला रवींद्र पाटील, चंद्रकांत जोग, बाबासाहेब सावगावे, उदय डांगे, आप्पा बंडकर, रणजित डांगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297व्या जयंतीनिमित्त हेरले इथं विशेष कार्यक्रम पार पडला. यशवंत ब्रिगेडच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन प्राध्यापक संतोष कोळेकर यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं समस्त धनगर समाज आणि यशवंत ब्रिगेडच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर प्रतिमा पूजन करून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना प्राध्यापक संतोष कोळेकर यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचे अनेक पैलू उलगडले. अहिल्यादेवींचं कार्य विविधांगी आहे. अशा पद्धतीनं कार्य करणाऱ्या त्या पहिल्याच महिला राज्यकर्त्या होत्या. त्यांचं कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन प्राध्यापक संतोष कोळेकर यांनी केलं. जयंतीनिमित्त अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, माजी सरपंच बालेचंद जमादार, विजय कारंडे, अनिल उपाध्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचं नुकसान होतंय. अशा प्रसंगी आई वडिलांनी आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करावं आणि व्यक्तिगत नुकसान टाळण्यासाठी योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील टोप इथं शिवप्रेमी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील टोप इथं शिवप्रेमी ग्रुपच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांना तसंच तानाजी पाटील आणि महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांना राज्यस्तरीय शिवप्रेमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी आचार्य स्वामी आत्मदेवानंद, पुंडलिकराव जाधव, प्रदीप पाटील, प्रकाश पाटील, बाजीराव पाटील, विठ्ठलपंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, अनिल खवरे, सुरेश यादव, मुकुंद पाटील, बाबासो अस्वले, नितीन ढवाळे, उत्तम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाला 13 जूनपासून प्रारंभ होतोय. शाळेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी यासाठी करवीर तालुक्यातील कोगिल खुर्द इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर विद्यार्थी पूरक चित्र रेखाटण्यात आलेत. पुनातर परिवाराच्या वतीनं इनर व्हील ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या माध्यमातून हा उपक्रम राबवलाय. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा लूक आता सामाजिक संस्थांच्या माध्यमातून बदलला जातोय. विविध सामाजिक संस्था जिल्हा परिषद शाळात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढे येत आहेत. हीच कल्पना मनात घेऊन कोल्हापुरातील जैनिश पुनातर आणि स्नेहल पुनातर या दाम्पत्यानं करवीर तालुक्यातील कोगिल खुर्द इथली शाळा शैक्षणिक उपक्रमासाठी विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यातूनच स्वर्गीय नितीन पुनातर यांच्या स्मरणार्थ या शाळेत शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतोय. शाळेच्या भिंतीवर ज्ञानपूरक चित्र काढून शाळेच्या भिंतींना बोलकं करण्यात आलंय. श्रीमती स्मिता पुनातर आणि जैनिश पुनातर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर प्रकाश शिंदे, मुख्याध्यापक मारुती ननवरे, वर्षा चौगले, गीता कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार कागल तालुक्यात 1 गट आणि 2 गण वाढले आहेत. आता तालुक्यात 6 गट आणि 12 गण झाले आहेत. कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आणि पंचायत समितीचे 10 गण होते. नव्या प्रभाग रचनेमध्ये 1 गट आणि 2 गण वाढलेत. त्यामुळे आता कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 आणि पंचायत समितीचे 12 मतदारसंघ झालेत. अमरीश घाटगे, नवीद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक यांच्या दृष्टीनं नवी प्रभाग रचना सोयीची असल्याची चर्चा आहे. मुलांना संस्कार देणारी आई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कामात व्यस्त राहते. त्यामुळे भावी पिढी घडवण्यासाठी संस्कार शिबिरं घ्यावी लागतात, अशी खंत बाल साहित्यिक सभेचे अध्यक्ष
चंद्रकांत निकाडे यांनी व्यक्त केली. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथं आयोजित शिबिरात ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या आई फाउंडेशनच्या वतीनं 8 दिवसीय संस्कार शिबिर आयोजित केलं होतं. सरपंच सागर पाटील यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं. बालसाहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केलं. मुलांना संस्कार देणारी आई आपल्या कामात व्यस्त राहते, तर काही जणी मोबाईल आणि टीव्ही मालिकांमध्ये मग्न राहतात. त्यामुळं भावी पिढी घडवण्यासाठी संस्कार शिबिरं घेण्याची वेळ आली आहे, अशी खंत निकाडे यांनी व्यक्त केली. संस्कार शिबिरात संगीत प्रशिक्षक महादेव गुरव यांनी विविध वाद्यांची ओळख करून दिली. त्याशिवाय बालगीतं, संस्कार गीतं आणि देशभक्तीपर गीतं सादर करण्यात आली. यावेळी प्रकाश ठाणेकर, विद्यानंद लंबे, धोंडीराम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथं संपलं. नमस्कार.